शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला जय महाराष्ट्र करत शिंदे शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर माजी महापौर दत्ता दळवी यांच्यावर त्यांच्या जुन्या पक्षातून कठोर टीका होऊ लागलेली आहे। अनेक गंभीर आरोप होऊ लागलेले आहेत। आपल्याबरोबर बोलण्यासाठी आहेत माजी महापौर दत्ता दळवी। आपण थेट त्यांच्याशी बोलणार आहोत। दळवी साहेब, स्थानिक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार सुनील राऊत यांनी तुमच्यावर काही गंभीर आरोप केलेले आहेत। त्यात त्यांचं पहिलं म्हणणं असं आहे किंवा त्यांचा आरोप असा आहे की दत्ता दळवी यांनी पक्ष यासाठी बदलला कारण त्यांची निष्ठा ही फक्त पैशाशी आहे। कसं आहे, सुनील राऊत जरी बोलले तर एक पहिलं सांगतो की आमचं काही त्याच्याशी राऊत कुटुंबाशी कुठले वाद नाहीत, काही नाही आहेत। आता एखादा पक्षातून माणूस गेला की ताबडतोब पैशासाठी गेला, हे आरोप होतच असतात। आता शिंदे सेनेमध्ये जेवढे गेले त्याच्यावर सगळेच आरोप करतात, पैशासाठी गेले। पण कधीतरी मूल्यमापन करून आपण बघायला पाहिजे की नेमके असं का होतोय। काय शिंदेंकडे काही एवढं काही पैसे आहेत का, एवढे करोडो रुपये आहेत का, डोंगर भरलेला आहे का, ते त्यांना खोदून द्यायचे आहेत का। त्यामुळे आरोप करताना प्रत्येकाने काय आरोप केला पाहिजे ठरवायला पाहिजे खरं म्हणजे। आणि आता पक्षातून गेल्यानंतर होणारच आरोप प्रत्यारोप होणार, पण मी ठरवलेलं आहे मी आरोप प्रत्यारोपाला उत्तर देण्यापेक्षा कार्याने आपण उत्तर देणार। एक गंभीर आरोप असा आहे की तुम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात स्थानिक नेते होतात, विभाग प्रमुख होतात, माजी महापौर राहिलेला आहात। त्यांचं असं म्हणणं आहे की उद्धव ठाकरे जे तुमच्या पक्षाचे प्रमुख होते त्यांनी दत्ता दळवी यांना विभाग प्रमुख पदावरून का हटवलं हे त्यांना विचारा। त्यांचं असं म्हणणं आहे की काही कार्यकर्त्या महिलांशी ऑडिओ क्लिप्स आहेत, अश्लील असं हे संभाषण आहे आणि त्यामुळे त्यांना या पदावरून उद्धव ठाकरेंनी हटवलं आणि काही ज्या ऑडिओ क्लिप्स आहेत त्या पुढच्या काळात आम्ही बाहेर काढणार आहोत। नाही, कसं आहे, ऐकून घ्या, वैयक्तिक जीवनामध्ये कोणी कोणाच्या जाऊ नये हे माझं स्वतःचं मत आहे। कारण कपड्याखाली सगळेच वेगळे आहेत आणि उद्धव साहेबांनी मला काही काढलेलं नाही, मला उद्धव साहेबांचं कधी मला विचारलं नाही। परंतु काही कारणास्तव ज्यावेळी पक्षामध्ये काही गोष्टी आल्या की बाबा नेमणुका करताना तुम्ही ह्या विभाग ह्यांना विचारा, आमदारांना विचारा, नगरसेवकांना विचारा, त्यांच्याकडनं नावं घ्या। मी साहेब बोललं हे जर आम्ही करत गेलो तर आमच्या विभाग प्रमुखाचा व्हॅल्यू काय राहणार नाही ना। आणि त्यामुळे मी ताबडतोब आम्ही आलो, मुलगा माझा होता, मुलाच्या त्या साडूच्या बँकेमध्ये गेलो आणि ती राजीनामा देऊन टाकला। मला उद्धवजींनी किंवा कोणीही मातोश्रीने कधी ह्याबद्दल विचारलेलं नाही। त्यांचं असं म्हणणं आहे की महापालिका निवडणुकीत उमेदवार ठरवणं किंवा तिकीट देणं यामध्येही दत्ता दळवी यांनी उमेदवारांकडून पैसे घेतले। एका उमेदवाराकडून तर 35 लाख रुपये घेतले जो नगरसेवक म्हणून निवडून आला। नाही, म्हणजे हे जे 35 लाख जर घेतले असतील ना तर सुनील राऊतने फक्त सिद्ध करून द्यावं, राजकारण सोडेन मी। 35 लाख कुठल्या नगरसेवकाकडून घेतले असतील तिकीटसाठी तर त्यांनी ते सिद्ध करावं। मी राजकारण सोडून मी संन्यास घेईन याच्यापैकी आहे। पण त्याने असं नाही म्हटलं की दत्ता दळवी विभाग प्रमुख असताना 8 नगरसेवक या नगराचे आणले, 8 नगरसेवक, आणि पहिला विभाग प्रमुख झाल्यानंतर हे माझ्या विभाग प्रमुखाच्या काळामध्ये पहिले आमदार झालेले आहेत। ते 2 आमदार आले, तिकडे अशोक पाटील आले आणि इकडे हे आले। त्यामुळे त्यांनी ह्या गोष्टी ज्या काय आरोप करतायत ना ते चुकीचे आरोप आहेत। मी पक्ष संघटना बांधणीचा नेहमीच प्रयत्न केलेला आहे। माझ्यावरती आता उद्धव साहेबांनी लोकसभेची जबाबदारी टाकली, मी ती शिरसाबंद मानून काम केलेलं आहे। मला रायगड जिल्हा दिला, त्या रायगड जिल्ह्यामध्ये 25 वर्षानंतर आपण ती नगरपालिका आणली, त्यानंतर तिथला थोरवेच्या रूपाने आमदार निवडून आणला। मी प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर केले आणि हे पैशाचे आरोप कोणावर नाही झालेत। शिवसेनेच्या कुठल्या नेत्यावरती पैशाचे आरोप झाले नाही असं आहे का? आता मी नाव घेणार नाही ती, पण असं आहे का? त्यामुळे हे बिनबुडाचे आरोप करणं चुकीचे आहे, समजलं का? आता कसं आहे, आरोप करायचा असेल तो सिद्ध करून दाखवा। 35 लाखाचं तर मी सांगतो ना, असा कोणी त्याला विचारावा 35 लाख कुठल्या स्वरूपामध्ये दिले, चेक दिला किंवा कॅश दिली तर त्यांनी सांगावं, माझ्यासमोर उभं राहावं आणि मी सांगतो तुम्हाला राजकारण सोडून देऊ आपण। साहेब, तुम्ही म्हणतात की तुम्ही या विभागात विक्रोळीत स्थानिक 8 नगरसेवक तुमच्या मेहनतीने किंवा तुमच्या कौशल्याने निवडून आले, पण सुनील राऊत यांचं असं म्हणणं आहे की जिथे दत्ता दळवी राहतात तिथे 2 वेळा मनसेचे नगरसेवक निवडून आले। नाही, मनसेच्या इथे कसं आहे, पण नंतर शिवसेनेचा आला ना ते तुम्हाला नाही सांगितलं त्यांनी।
मनसेचे एकदाच मनसेचा नगरसेवक आला, कारण माझा या वॉर्ड तुटला होता. माझा जो वॉर्ड होता हा कन्नमवाड नगर, टागोर नगर, हरियालीपर्यंत होता. त्यानंतर आमचा जर एक वॉर्ड झाला, संपूर्ण कन्नमवाड नगर एक झालं, ते उपेंद्र सावंत आले ना, ते त्यांना नाही सांगितलं. पहिलं सांगितलं, आधीचं सांगितलं, पण नंतरचं पण सांगायला पाहिजे ना. पण नंतर इथे उपेंद्र सावंतच्या रूपाने शिवसेनेचा नगरसेवक आला. तुम्ही माजी महापौर होतात, तर त्या काळातही तुम्ही त्या पदाचा गैरफायदा घेतल्याचाही त्यांचा आरोप आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की दत्ता दळवी यांची अनेक विक्रोळीमध्ये अनेक अनधिकृत गाळे आहेत, 2 हॉटेल्स त्यांनी कशी उभारली. तसंच त्यांचं असं म्हणणं आहे की जो एकूण म्हणजे महापौर पदाच्या काळात त्यांनी आपलं गावचं घर बांधण्यासाठी महापालिकेचा माल वापरला, इथपर्यंत त्यांचे आरोप. कसं आहे, आता महापालिकेचा माल इथून कसा वापरू शकतो आपण? शक्य तरी आहे का? आणि माझा बंगला जिथे बांधला गेला त्या बंगल्यामध्ये बाळासाहेब 4 दिवस राहिलेले आहेत, उद्धवजी 10 दिवस राहिलेले आहेत. तर माझा खरं बंगला ना पावन झालेला आहे, पुण्यवान बंगला आहे की बाळासाहेबांचे पाय लागले तिथे. त्यामुळे असे बिनबुडाचे आरोप करत त्यांना खरं शोभत नाही आहे. ते आमदार आहेत, त्यांनी आरोप करताना थोडंसं काहीतरी मूल्यमापन केलं पाहिजे. उद्या ते म्हणतील गावची जमीनसुद्धा दत्ता दळवीने हडप केलेली आहे, किंवा इथे पण काय रूम हडप केलेले आहेत. आणि इथेसुद्धा जे काय आहे, 2 व्यायामशाळा आहेत, ते आमच्या दोन्ही संस्थेच्या आहेत. हॉटेल आहे, हे मी जागा विकत घेतलेली आहे, रेड चिली म्हणून एक विकत घेतली, ती शिफ्टिंग मिळालेली आहे. त्यामुळे मी इथे एक जरी अनधिकृत बांधलेलं मला त्यांनी दाखवावं, ते डिमोलेशन करा, चॅलेंज आहे माझी. एकही गाळा अनधिकृत असेल, हे आम्ही जे रेड चिली जे हे हॉटेल आहे ना, ते आम्ही 5 लाखाला त्यावेळी विकत घेतलं, माझ्या मिसेसच्या नावावरती आहे. म्हाडाने रिसर्च त्यांना तिकडे शिफ्टिंग दिलेली आहे. आणि आता RTI टाकून त्याच्यावरती काही गोष्टी होत आहेत, पण त्याला आम्ही फेस करतोय ना. पक्ष बदलण्याच्या वेळेस शेवटच्या क्षणापर्यंत दत्ता दळवी हे दबावाचं राजकारण करत होते. मला पक्षाचा नेता करा, माझ्या मुलाला शाखा प्रमुख करा, अशी ऑफरही त्यांच्याकडून देण्यात आली होती. पण तेवढी त्यांची पात्रता नव्हती, त्यामुळे ते झालं नाही. एक लक्षात ठेवा, पक्षाचा नेता कोण करणार आहे? हे करणार की उद्धवजी करणार? उद्धवजींना विचारा ना, की दत्ता दळवीने मला नेता करा म्हणून सांगितलं होतं कधी का? सांगितलं का दत्ता दळवी मला नेता करा म्हणून? मी उद्धवजींना माझ्या मुलाला शाखा प्रमुख करा म्हणून पण सांगितलं नाही. मी ह्यांना सांगितलं, ह्या जेवेळी माझ्या मुलाची स्तुती करायला चांगला कार्यकर्ता आहे, चांगलं काम करतो, तेव्हा मी परवा असा हात त्यांचा धरला नाही, सांगितलं अरे योगेशला करून टाका ना शाखा प्रमुख. ते काय लपून छपून नाही. आणि काय सांगू नये? तुम्ही जर भाऊ म्हणून आमदार होऊ शकता, मग माझा मुलगा म्हणून तो पदाधिकारी होऊ शकत नाही का? साधं लॉजिक आहे ना. आणि एक जाता शेवटचा प्रश्न असा आहे की तुम्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल जे भूतकाळात काही एक विधान केलं होतं, काही अपशब्द वापरले होते, तुम्ही काल त्यावर खुलासाही केला. तुम्ही म्हणालात की अनावधानानं ते माझ्याकडून विधान झालं आणि मोठ्या मनानं शिंदे साहेबांनी मला त्यांच्या पक्षात घेतलेलं आहे. पण सुनील राऊत यांचं म्हणणं आहे की जे त्यांनी वाक्य वापरलं त्यांच्या बाबतीत, ज्यात शिवीगाळ होती, सगळं काही होतं, असं वाक्य किंवा हे विधान अनावधानानं होत नाही, ते पूर्ण कल्पनेनं, पूर्ण बुद्धी असताना दत्ता दळवींनी केलेलं विधान आहे. माझं म्हणणं आहे, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते, उपमुख्यमंत्री होते, मग त्यांना त्या गोष्टी समजत नाही का? ह्यांचं ज्ञान मोठं आहे, त्यांचं ज्ञान मोठं नाही आहे. म्हणजे हे बोलतात ते सगळं बरोबर आहे. आता एकनाथ शिंदे मला मोठा नाही ते घेतलं नसतं ना. मोठ्या मनाने मला स्वीकारलं, माझी स्तुती केली, भाषणामध्ये किती वेळा त्यांनी मला नाव घेतलं एक चांगला संघटक म्हणून. त्यामुळे कसं आहे, सुनील राऊतने आपलं काम, आमदारकीचं काम करावं. उगा नको ते आरोप प्रत्यारोप करत बसू नका. आणि हे नेत्याचा ना मी कुठेही शब्द काढलेला नाही की मला नेता करा. आजही मी ऐकून घ्या, काल एकनाथ शिंदेंबरोबर गेलो, पण त्यांना मी सांगितलं मी कुठलीही अपेक्षा ठेवून, काही पदाची अपेक्षा ठेवून आलेलो नाही आहे. माझ्या विभागामध्ये जेही नागरी कामं, मोठे प्रोजेक्ट व्हायला पाहिजे, ते मोठे प्रोजेक्ट ठप्प झालेले आहेत. याला कुठेतरी चालना द्या, ह्याच्या बाबतीत बैठक लावा. हा हॉस्पिटलचाच प्रश्न बघा, हॉस्पिटलमध्ये आमचं राज्य होतं, पालकमंत्री आमचा होता, तरीसुद्धा हॉस्पिटलचा प्रश्न सुटत नव्हता. पण एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर इथे काही लोकांनी आमरण उपोषण केली, काही लोकांनी त्या ठिकाणी उपोषण केल्यानंतर बरीच आंदोलन झाली की माझ्या मुलाने मग काही लोकांना बरोबर घेतलं, एकनाथ शिंदेची भेट घेतली
आणि त्यांनी त्यावेळी ते पत्र दिलं, त्यावेळी नंतर त्याचा पण तो प्रवेश घेतला. पत्र द्यायला गेले होते, तो त्यांनी प्रवेश घेतला. नाही साहेब, तुम्ही या समस्यांचा जो उल्लेख करतात त्यात सुनील राऊत यांचं म्हणणं आहे की महापौर असताना, म्हणजे दत्ता दळवी महापौर असताना कांजूरमध्ये डम्पिंग ग्राउंड कोणी आणलं, हा एक विषय. आणि जो स्थानिक रुग्णालयाचा, महात्मा फुले रुग्णालयाचा तुम्ही मुद्दा मांडतात, त्यात त्यांचं असं म्हणणं आहे की आमच्या पाठपुराव्यानंतर त्या रुग्णालयाच्या कामाला सुरुवात झाली आहे. कसं आहे, ज्याच्या हातात ससा तो पारधी. पाठपुरावा सगळं करतो आपण. आता हे डम्पिंग ग्राउंडचा जो मुद्दा आहे ना, खरं म्हणजे डम्पिंग ग्राउंड माझ्या काळात झालेलं नाही. त्यावेळी ते ऑन पेपर होतं. डम्पिंग ग्राउंड कधी सुरू झालं? 2009 साली सुरू झालं. आणि मी पदावरनं कधी उतरलो? 2007 साली उतरलेलो आहे. 2 वर्षाचा मध्ये गॅप आहे, 8 आणि 9. त्यानंतर ते झालेलं आहे. मग तुम्ही आता एवढे आमदार होता, तुम्ही सत्तेमध्ये होता, मग तुम्ही काय ना हटू शकले? ते तुम्ही हटवायला पाहिजे होतं ना, सत्तेमध्ये पण होते. दळवी साहेब, तुम्ही आता शिवसेना युबीटीला जय महाराष्ट्र केले, विक्रोळीतल्या शिवसेनेला किती फरक पडेल तुमच्या पक्षातून जाण्यानं? कारण त्यांचं, म्हणजे त्यांच्या स्थानिक नेत्यांचं असं म्हणणं आहे की 0 फरक पडेल. उलट कार्यकर्त्यांनी काल फटाके फोडण्याची तयारी केली होती आणि उलट आमची मतं आता आणखी वाढतील. नाही, फटाके का नाही फोडले? मग फोडायचे होते ना फटाके. फटाके फोडायला तुम्हाला कोणी विरोध केला नव्हता. परंतु तिथल्या आमच्या ज्या कट्टर शिवसैनिकांनी, ज्यांनी माझ्यावर काही काम केलेलं आहे, त्या सगळ्यांनी सांगितलं फटाक्या फोडलात तर आम्ही सगळे निघून जाणार. आम्हाला दत्ता दळवींचे, आम्ही जवळचे असतानासुद्धा दत्ता दळवीने आम्हाला बोलवून किंवा फोन करून तुम्ही माझ्याबरोबर या असं आम्हाला सांगितलेलं नाही. पण आमचे त्यांचे संबंध आहेत. उद्याचे आजचे आहेत, उद्याचे आहेत, कायम त्यांचे आमचे संबंध राहणार. कारण विक्रोळी त्यांनीच घडवलेली आहे, कंदमुळा नगर त्यांनी घडवलेलं आहे, आम्हाला कार्यकर्त्यांनी त्यांनी घडवलेलं आहे. त्यामुळे त्यांचं कसं आहे, ऐकून घ्या, प्रत्येक वेळी काही फरक पडणार नाही, प्रत्येक वेळी काही फरक पडणार नाही. पण त्यांच्या 2 विधानसभेचा आलेख काढा ना आणि या विधानसभेचा आलेख काढा ना. हे फरक कुठेतरी पडलाच आहे ना. करंजेताई गेली, उपेंद्र सावंत गेला, फरक पडला ना थोडा. नाही असा फरक पडणार. ते काय माहिती आहे, ऐकून घ्या, बोलायला ठीक आहे. आता काय फरक नाही पडेल जोपर्यंत निवडणुका होत नाही तोपर्यंत कोण काय बोलू शकत नाही पडणार की नाही. पण कंदमुळा नगर हे शिवसेनेचं आमचा बालेकिल्ला होता, पुढे पण राहील. आणि जे कार्यकर्ते आहेत, आज उपेंद्र सावंतसुद्धा नगरसेवक आहे, मी इथला माझी नगरसेवक आहोत, आम्ही दोघांनी मिळून काम करू ना विक्रोळी परिसरामध्ये. मी तर ईशान्यभूमीमध्ये काम करणार आहे पूर्ण. त्यामुळे कसं माहिती आहे, कोणी असं म्हणू नये की हा पक्ष संपला, तो पक्ष संपला. आम्ही नाही म्हणू शकत की शिवसेना संपली, अजिबात नाही. मी एकटा आलो म्हणून काय शिवसेना संपत नाही, समजलं का? अनेक आहेत ना. आम्ही भाषणामध्ये सांगायचं, अरे काय नेते गेले ठीक आहेत, पण ज्यांनी नेत्यांना घडवले ते लोक आहेत ना, करतील काम ते. पण मी माझ्या जाण्याचं ऐकून घ्या, मी कुठल्याही स्वार्थाने गेलेलो नाही आहे. माझा मुलगा स्वतःच्या करिअरने किंवा स्वतःच्या याने पुढे जाईल ना. जसं बाळासाहेब म्हणाले ना, त्याच्यात पात्रता असेल तर मोठा होईल. त्याला आपण काय मोठं करण्यामध्ये काही प्रयत्न करण्याचा काही प्रश्न येत नाही आहे. पण तुम्ही एक इथला आमदार म्हणून तुम्ही काय गोष्टी ज्या बघायला पाहिजे ते बघणं आवश्यक आहे ना. हे होते दत्ता दळवी, TV9 मराठीशी बोललेत, त्याबद्दल आपले आभार. सुनील राऊत यांनी केलेले आरोप आणि दत्ता दळवी यांनी या सगळ्या आरोपांचं खंडन करताना त्याला दिलेलं प्रत्युत्तर. महापालिका निवडणुकीआधी हा फक्त एक ट्रेलर आहे, पुढे आणखी काय काय घडणार आहे याची कल्पनाच न केलेली बरी. व्हिडिओ जर्नलिस्ट किशोर बोवरसह दिनेश दुखंडे, TV9 मराठी, मुंबई.